नमस्कार, आम्ही इयत्ता तिसरीचे विद्यार्थी वासाची किंमत पाठाचे सादरीकरण करत आहोत. कुंदापूर जवळच्या उमराच्या वाडीत शिवानी राहायची. 8-9 वर्षांची शिवानी होती भारी चिकू. शाळा, घर, शेत व बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे. रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा. शेतातील भाजी विकायला शिवानीचे आई बाबा जायचे. सुट्टीमुळे सोबत शिवानी जायची. शिवानी आई बाबांना हिशोबात मदत करायची आणि मधून मधून बाजारात चक्कर मारायची. भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग. एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली. मिठाई पाहत ती सहज उभी होती. हलवाई तिच्याकडे पाहत होता. तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला. ए मुली, तर पैसे काढ. कसले पैसे? मागापासून माझी मिठाई तुम्हाला त्याचे पैसे. अहो, पण मिठाईचा वास तर येणारच ना. वासाचे पैसे द्यायचे. पैसे दिलेच पाहिजे, पैसे दिलेच पाहिजे, पैसे दिलेच पाहिजे, पैसे दिलेच पाहिजे म्हणून हलवाई ओरडू लागला. हळूहळू बघायची गर्दी जमली. काय माणूस आहे हा? नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो. वासाचे पैसे खुळाच दिसतोय. शिवानीला काहीतरी सुचले. ठीक आहे, थांब, मी पैसे घेऊन येते. गर्दीतून वाट काढत शिवानी आई बाबांकडे निघाली. काही भाजी विकून आणलेल्या सिल्लर पैशाची पिशवी दे ग मला. काय ग, काय झाले? कशाला पाहिजे? अगं ऐकी, एक गंमत येतो पण. गर्दीतून वाट काढत त्या गळवायापाशी आल्या. हातातली सिल्लरची पिशवी शिवानीने वाजवली. आवाज आला. गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते. मिळाले पैसे? कसले पैसे? पुढे मिळाले? अहो, मी तुमच्याकडून काय घेतले? मिठाईचा वास. त्याची किंमत काय असणार? पैशांचा आवाज, बरोबर की नाही? बरोबर, गर्दीतले लोक म्हणाले. आता हलवायाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. शिवानी मात्र ऐकीत पैशांची पिशवी घेऊन आई सोबत निघाली. धन्यवाद. धन्यवाद.